नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला कोणी ओळखत नसेल तर निराश होऊ नका. कारण अनेकदा स्वतःची ओळख निर्माण करणारे लोक सुरुवातीला एकटेच प्रवास सुरू करतात. त्यामुळे आजच्या परिस्थितीकडे पाहून खचून जाऊ नका. नशीब कधीही बदलू शकते. प्रत्येकाचा वेळ एक ना एक दिवस नक्कीच येतो. मित्रांनो, आजचा हा ज्योतिषविषयक व्हिडिओ खास तुमच्यासाठी म्हणजेच कुंभ राशीसाठी अतिशय विशेष आहे. कुंभ राशीचे जुलै 2026 चे मासिक राशी भविष्य कसे असेल? जुलै 2026 तुमच्यासाठी कसा जाईल? तुमच्या मनात, हृदयात आणि विचारांमध्ये जे काही प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला सविस्तर देणार आहे. ना फक्त सकारात्मक, ना फक्त नकारात्मक, तर सध्याच्या ग्रहगोचरामध्ये कोणता ग्रह कुठे आहे आणि त्याचा तुमच्यावर नेमका कसा परिणाम होईल हे आपण समजून घेणार आहोत. आरोग्य, शिक्षण, प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन, भाग्य, करिअर आणि व्यवसाय या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करू. तसेच व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कोणता अचूक उपाय करावा हेही सांगणार आहे. आता कुंभ राशीवर लक्ष केंद्रित करूया. जर तुमची रास कुंभ असेल तर राहू तुमच्या प्रथम भावात आहे आणि तो 6 डिसेंबर 2026 पर्यंत प्रथम भावातच राहणार आहे. तुमच्या द्वितीय भावात शनी ग्रह आहे. चतुर्थ भावात मंगळ आहे. पंचम भावात सूर्य आहे. षष्ठ भावात गुरु, शुक्र आणि बुध आहेत. सप्तम भावात केतू आहे. सर्वप्रथम तुमच्या आरोग्याविषयी जाणून घेऊया. मित्रांनो, कुंडलीतील पहिला भाव म्हणजे लग्न भाव. हा प्रथम भाव अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण तो आपल्या व्यक्तिमत्वाशी संबंधित असतो. आपला स्वभाव, वागणूक, चारित्र्य, व्यक्तिमत्व आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती यांचा विचार प्रथम भावातूनच केला जातो. तुमच्या प्रथम भावाचा स्वामी शनी हा द्वितीय भावात आहे. त्यामुळे सर्वप्रथम असे दिसते की तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहील. मात्र 7 जुलैला बुध वक्री होऊन पंचभावात जाईल आणि शुक्रही पुढे जाईल. म्हणून 7 जुलैपूर्वी काही किरकोळ अडचणी दिसत आहेत. त्यानंतर बुध पंचम भावात आणि शुक्र केंद्रस्थानी गेल्यानंतर फारशी अडचण राहणार नाही. 7 जुलैपूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? काही अन्नपदार्थ, पेय किंवा प्रवासादरम्यान एखाद्या गोष्टीची ॲलर्जी किंवा रिॲक्शन होऊ शकते. त्वचेशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. तसेच पोटाशी संबंधित समस्या जसे बद्धकोष्ठता, जुलाब, पोट फुगणे अशा तक्रारींकडे विशेष लक्ष द्या. मात्र ही काळजी फक्त सुरुवातीच्या काळात घ्यायची आहे. यानंतर शुक्र केंद्रस्थानी आणि बुध त्रिकोणस्थानी गेल्यामुळे तुमचे आरोग्य सुधारेल आणि विशेष अडचण राहणार नाही. आता शिक्षणाबद्दल बोलूया. पंचम भाव हा शिक्षणाचा भाव मानला जातो. 7 जुलैला बुध वक्री होऊन पंचम भावात येईल आणि सूर्यही 16 जुलैपर्यंत पंचम भावात राहील. याचा अर्थ तुम्ही अभ्यासाबाबत खूप गंभीर राहाल. सूर्यामुळे आत्मविश्वास आणि पराक्रम वाढेल. पंचमेश बुध स्वतःच्या पंचम भावात येत असल्यामुळे अभ्यासात पूर्ण लक्ष राहील. जर तुमची परीक्षा 7 जुलैनंतर असेल तर निर्धास्त राहा. पंचमेशाची चांगली स्थिती असल्यामुळे अभ्यासात यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. 7 जुलैपूर्वी थोड्या अडचणी येऊ शकतात. जर तुमच्या मनात प्रश्न असेल की प्रवेश घ्यावा का, कोचिंग क्लास सुरू करावा का, उच्च शिक्षणासाठी दुसऱ्या ठिकाणी जावे का किंवा शिक्षणात काही बदल करावा का, तर त्यासाठी हा काळ अनुकूल आहे. बुध वक्री होण्याचा अर्थ असा की शिक्षणाशी संबंधित जी कामे प्रलंबित राहिली होती ती आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष द्यावे. जे काही शिक्षणाशी संबंधित अपूर्ण राहिले आहे ते आता पूर्ण होऊ शकते. फक्त लक्ष केंद्रित करा. आता प्रेमसंबंधांविषयी बोलूया. शनीची दृष्टी आणि पंचम भावातील सूर्य यामुळे ज्यांच्याशी तुमचे प्रेमसंबंध आहेत त्यांच्या स्वभावात 16 जुलैपूर्वी थोडा आक्रमकपणा किंवा राग दिसू शकतो. असे का? कारण सूर्य पंचम भावात भ्रमण करत आहे. सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो. त्यामुळे तो पंचम भावात असताना
वर्चस्व गाजवण्याची प्रवृत्ती वाढवतो. म्हणून 16 जुलैपूर्वी तुमच्या जोडीदाराशी वाद घालण्याऐवजी त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांनी एखादी गोष्ट सांगितली तर ती समजून घ्या, अन्यथा मतभेद वाढू शकतात. तसेच तुम्ही स्वतःही कुंभ राशीचे असल्यामुळे बुद्धिमान, चाणाक्ष, तीक्ष्ण बुद्धीचे, हट्टी आणि आपल्या मतावर ठाम राहणारे आहात. त्यामुळे दोघांच्याही हट्टी स्वभावामुळे वाद होऊ शकतात. याची काळजी घ्या. 16 जुलैनंतर प्रेमसंबंधांसाठी परिस्थिती अधिक चांगली राहील. आता वैवाहिक जीवनाबद्दल जाणून घेऊया. सप्तम भाव हा वैवाहिक जीवनाचा भाव आहे आणि या भावात केतू आहे. केतू 6 डिसेंबरपर्यंत याच ठिकाणी राहणार आहे. सप्तम भावाचा स्वामी सूर्य आहे. सूर्य पंचम भावात असेपर्यंत परिस्थिती ठीक आहे. परंतु 16 जुलैनंतर सूर्य षष्ठ भावात जाईल. षष्ठ भाव हा रोगांचा भाव मानला जातो. त्यामुळे 16 जुलैनंतर ते 16 ऑगस्टपूर्वी तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. 16 जुलैपूर्वी वैवाहिक जीवन चांगले राहील. मात्र 16 जुलैनंतर वैवाहिक जीवनात काही वाद, मतभेद किंवा किरकोळ तणाव निर्माण होऊ शकतो. तसेच जोडीदाराला किरकोळ आरोग्याच्या तक्रारी जसे डोकेदुखी, सर्दी, खोकला किंवा इतर लहान-सहान त्रास होऊ शकतो. म्हणून 16 जुलैपूर्वीचा काळ अधिक अनुकूल असून त्यानंतर थोडी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. आता सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे वळूया, भाग्य, करिअर आणि व्यवसाय. तुमच्यासाठी 9वा भाव हा भाग्याचा भाव आहे आणि 10वा भाव हा करिअरचा भाव आहे. भाग्याचा स्वामी शुक्र आहे. 5 जुलैनंतर शुक्र केंद्र आणि त्रिकोण यांचा शुभ संबंध निर्माण करेल. त्यामुळे 5 जुलैनंतर तुमचे भाग्य अधिक प्रबळ होईल. शुक्राची दृष्टी प्रथम भावावर पडेल, ही अत्यंत शुभ स्थिती आहे. जर तुम्ही मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, एखादी वस्तू खरेदी किंवा विक्री करायची असेल, महत्त्वाची बैठक आयोजित करायची असेल किंवा कोणतेही मोठे पाऊल उचलायचे असेल, तर 5 जुलैनंतरचा काळ अनुकूल आहे. भाग्याबाबत बोलायचे झाले तर मी नशिबाला खूप महत्त्व देतो. जर तुम्ही विचाराल की कर्मावर विश्वास नाही का, तर नक्कीच आहे. मी कर्मावरही विश्वास ठेवतो, पण भाग्यावर त्याहून अधिक विश्वास ठेवतो. कारण कर्म करणारे अनेक असतात. असे लोक खूप असतात. पण तुम्ही जे भाग्य घेऊन जन्माला आला आहात ते तुमच्या कर्मांमुळेच घडलेले असते. म्हणूनच मी कर्माला जास्त महत्त्व देतो. पण तुमचे जे भाग्य आहे तेच तुम्हाला पुढे घेऊन जाते. आणि हे भाग्यही तुमच्या कर्मांमुळेच निर्माण होते. असे अजिबात समजू नका की भाग्य आपोआप किंवा हवेतून तयार होते. तुमच्या कर्मांमुळेच भाग्य घडते. चांगल्या कर्मांमुळे चांगले भाग्य मिळते. उदाहरणार्थ, समजा तुमचे कोणत्याही बँकेत खाते आहे. तुम्ही त्या खात्यात पैसे जमा केले तर ते क्रेडिट होतात. पैसे काढले तर ते डेबिट होतात. त्याचप्रमाणे तुम्ही चांगली कर्मे केली तर त्याचे पुण्य जमा होते आणि त्याचे चांगले परिणाम तुम्हाला मिळतात. म्हणूनच भाग्याला सर्वोच्च स्थान मिळते. तुमच्या भाग्याचा स्वामी शुक्र आहे. 5 जुलैनंतर जेव्हा शुक्र सप्तम भावात प्रवेश करेल तेव्हा परिस्थिती अधिक अनुकूल होईल. तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतील. त्यामुळे 5 जुलैनंतरचा काळ अधिक चांगला आहे. आता करिअरबद्दल बोलूया. मंगळ चतुर्थ भावात आहे आणि त्याची सप्तम दृष्टी थेट दशम भावावर पडत आहे. जेव्हा मंगळाची दृष्टी दशम भावावर पडते तेव्हा व्यक्ती स्वतःच्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करते. इतर लोक काहीही बोलोत, पण तुम्ही तुमच्या विचारांनुसार आणि तुमच्या पद्धतीने काम कराल. कारण मंगळ हा नेतृत्व गुणांचा ग्रह आहे. मंगळाला ग्रहांचा सेनापती मानले जाते. त्यामुळे त्याच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते. तो सहज कोणाचे ऐकत नाही. स्वतःचा विचार, स्मार्ट वर्क, धैर्य, पराक्रम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तो कार्य करतो. कामाच्या ठिकाणीही तुमच्यात हीच ऊर्जा आणि नेतृत्व क्षमता दिसून येईल. याशिवाय गुरुचीही दशम भावावर शुभ दृष्टी आहे. ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे,
जी माझ्याकडून आधी सांगायची राहून गेली. गुरु उच्च स्थितीतून दशम भावावर दृष्टी टाकत असल्यामुळे व्यवस्थापन, IT, तांत्रिक क्षेत्र, कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, अभियांत्रिकी, समुपदेशन, सल्लागार सेवा किंवा बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ विशेष अनुकूल राहील. कामाचे वातावरण चांगले राहील आणि करिअरमध्येही चांगली प्रगती दिसून येईल. कारण मंगळाची सप्तम दृष्टी दशम भावावर आहे. तसेच दशमेश चतुर्थ भावात असल्यामुळे या महिन्यात कामातून समाधान आणि आनंद मिळण्याची शक्यता आहे. अर्थात तुमची वैयक्तिक जन्मकुंडली कशी आहे हे मला माहिती नाही. व्यवसायाच्या दृष्टीनेही हा महिना अतिशय चांगला राहील. 7 जुलैनंतर बुध स्वतःच्या राशीत वक्री होईल. त्यामुळे 7 जुलैनंतर व्यापारात अधिक चांगले परिणाम मिळतील. आता कुंभ राशीच्या व्यक्तींनी कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊया. सर्वप्रथम शनी ग्रहाचा बीजमंत्र जपावा. ओम प्रा प्री प्रौं सह शनैश्चराय नमः या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करा. तसेच दररोज हनुमान चालीसाचे पठण करा. हनुमान चालीसा अत्यंत प्रभावी आहे. माझ्या स्वतःच्या आयुष्यातही मला त्याची शक्ती अनुभवायला मिळाली आहे. त्यामुळे हनुमान चालीसाचे नियमित पठण अवश्य करा. त्याचे अतिशय चांगले परिणाम मिळतील. दररोज सकाळी उगवत्या सूर्याला तांब्याच्या लोट्यातून अर्घ्य द्या, यामुळेही अत्यंत चांगले फल मिळेल. तसेच दररोज ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. महादेवांची कृपा सदैव तुमच्यावर राहो. मित्रांनो, जुलै 2026 हा महिना कुंभ राशीसाठी अनेक मोठे बदल आणि नव्या संधी घेऊन येत आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर नशीब तुमच्या बाजूने उभे राहू शकते. पण लक्षात ठेवा, ग्रह दिशा दाखवतात, निर्णय मात्र तुमचाच असतो. जर तुम्हाला या राशीभविष्यातील एखादी गोष्ट तुमच्या आयुष्याशी जुळून आली असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच अचूक व सविस्तर राशीभविष्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत असा एक महत्त्वाचा योग जो काही राशींचे नशीब पूर्णपणे बदलू शकतो. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. हर हर महादेव.